नमस्कार मित्रांनो. मी विश्वास उडगी. आपण घटस्थापनेपासून भारतीय अर्थव्यवस्था ज्यांनी बळकट केली अशा महारत्नांना आणि नवरत्न कंपन्यांची आपण ओळख करून घेत आहोत. आणि गेल्या 7 वर्षांमध्ये आणि विशेष करून 2019 नंतर ॲसेट मोनेटायझेशन प्लॅनच्या पाईपलाईन या एका व्यापक देशातील कंपन्या विकण्याचा जो कार्यक्रम या देशाच्या मोदी सरकारने आखलेला आहे, त्यामुळे या नवरत्नांचं भवितव्य काय असेल याचं आपण समजून घेत आहोत. आणि आत्तापर्यंत ONGC, त्यानंतर BPCL आणि त्यानंतर हिंदुस्तान एरोनॉटिक्स या 3 कंपन्यांची आपण आत्ताची परिस्थिती ओळखून घेतली आहे. आज जरी ते नवरत्न किंवा महारत्न असले तरी मोदी सरकार त्यांना कवडीमोल भावाने विकते. किंबहुना 70 वर्षात ज्यांनी भारत घडवला अशा कंपन्यांना ते बाजारात आणतायत आणि कुणाच्या हातात ते सुपूर्द करतायत हे बघण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था ही आत्मनिर्भरता होती तर ती आता परावलंबी होणं आणि अराजकाच्या मार्गाने जाणं अशा तऱ्हेचा हा प्रवास मोदी सरकारच्या आर्थिक नीतीमुळे आहे. आणि एक नव्हे तर 3 आत्तापर्यंत अर्थतज्ञ जे चीफ इकॉनॉमिक ऑफिसर्स म्हणून आले ते आत्तापर्यंत गेलेले आहेत. नुकतेच सुब्रमण्यम साहेबांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे. आता नवीन कोणी तो बघूया. आज आपण ओळख करून घेऊया कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, अर्थात त्याला कॉन्कोर असं म्हटलं जातं. आणि कॉन्कोर ही एक नवरत्न कंपनी आहे. मुख्यतः रेल्वेज ही जी मिनिस्ट्री आहे पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखाली, अरुण जेटली जेव्हा अर्थमंत्री होते त्यांच्या कालखंडात रेल्वेचं जे स्वतंत्र बजेट जे गेले ब्रिटिशांच्या काळापासून होतं, स्वतंत्र भारतात सुद्धा कित्येक वर्ष म्हणजे जवळजवळ 70 वर्ष ते अर्थातच होतं, ते बजेट मुख्य बजेटमध्ये विलीन केल्यानंतर तरीसुद्धा मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज आहे. पियुष गोयल त्याचे मंत्री आहेत. आणि आता त्या रेल्वेजनी 1988 मध्ये कॉन्कोर या कंपनीला जन्म दिला. कॉन्कोर म्हणजे भारतीय रेल्वेने स्थापन केलेली ही माल वाहतुकीच्या संदर्भात किंवा ज्याला आपण असं म्हणू हल्लीच्या शब्दप्रयोगांमध्ये लॉजिस्टिक कंपनी. आणि ही भारतातली सर्वात मोठी सर्वात एफिशियंट अशी लॉजिस्टिक कंपनी आहे, ज्याच्यामध्ये या देशातला रस्त्यावरचा, रोडवरचा किंवा रेल्वेवरचा, जमिनीवरचे कोणत्याही पद्धतीने मालवाहतूक असेल, समुद्रावरची मालवाहतूक असेल, या सर्वाच्या बाबतीत. आणि अर्थात आता 7 समुद्रापलीकडे विमानाने पण जाता येतं, समुद्रमार्गे पण जाता येतं. अशा ह्या लॉजिस्टिक कंपनीने अनेक मैलाचे दगड निर्माण केलेले आहेत. आणि अत्यंत एफिशियंटली 88 सालापासून ते आत्तापर्यंत त्यांनी जे प्रगतीचे आलेख निर्माण केलेले आहेत ते गौरवास्पद आहेत. खरं तर लिबरलायझेशनच्या प्रक्रियेनंतर, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनंतर ही जी काही माल वाहतुकीची जी काही साधनं आहेत त्याच्यामध्ये फार मोठे क्रांतिकारक बदल घडले. आणि त्यात तंत्रज्ञानाने खूप मोठी भर घातली, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने सुद्धा भर घेतली. आणि त्या ठिकाणी माल वाहतुकीमध्ये कंटेनरायझेशन ही संकल्पना ही एफिशियंटली कशी वापरायची, ती सिमलेसली कशी वापरायची, या बाबतीत मॅकलेन यांनी फार महत्त्वाची भागीदारी केली आहे. आणि ग्लोबलायझेशनच्या कालखंडामध्ये एकूणच मालाचं उत्पादन, जो माल जगभर जातो त्याच्यामध्ये माल वाहतुकीतून आणि एकूणच प्रत्यक्ष बाजारात जाईपर्यंत त्याच्यामध्ये जे खर्च ॲड होतात ते जर कमी करायचे असतील, वेळ कमी करायचा असेल, तर त्याचं संपूर्ण लॉजिस्टिक हे नीटपणे सांभाळून तो जो बिझनेस आहे, तो जो व्यवहार आहे, हे करणाऱ्या कंपन्या जगभर मोठ्या प्रमाणात उदयास आला. आणि भारतामध्ये 1988 साली जरी रेल्वेने ही कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया स्थापन केली असली तरी त्याआधी म्हणजे 1980 पासून जर आपण बघितलं तर 80 ते 88 या कालखंडात या कंटेनर कॉर्पोरेशनच्या उदयापूर्वी रेल्वेच्या कोचीन म्हणजे जिथे आपलं स्वतःचं एक बंदर आहे त्या ठिकाणी एक इंटरनॅशनल ज्याला असं आपण म्हणू कंटेनर डेपोज म्हणूया, अशी डेपोज भारतामध्ये 80 ते
88 पर्यंत 7 मोठे डेपो निर्माण झाले. पहिला डेपो अर्थातच बंगलोरमध्ये निर्माण झाला आणि कोचीनला पोर्ट असल्यामुळे पोर्टशी कनेक्टेड तो डेपो निर्माण झाला. बेंगलोरला रेल्वेशी कनेक्टेड तो डेपो आहे आणि तो कंटेनर डेपोमध्ये म्हणजे मालाची वाहतूक आणि माल साठवणूक या सगळ्या गोष्टी करण्याची जी सुरुवात झाली 80 पासून, त्यामुळे 7 ICDs हे कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या स्थापनेपूर्वी होते. आणि मग भारतातल्या ह्या 7 महत्त्वाच्या ठिकाणी मग ते गुजरात असेल, महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल किंवा केरळ असेल, मध्य प्रदेश असेल, दिल्ली आहे, या सर्व ठिकाणी आता ह्या 88च्या कालखंडानंतर आज मितीला 84 असे ICDs आहेत. आणि हे सर्व रेल्वेची जे काही कनेक्टिव्हिटी आहे ती भारतामध्ये 3000 किलोमीटर उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम अशी रेल्वे जी आहे त्या अनुषंगाने हे 84 ज्याला म्हणतो आपण ICDs ज्याच्यामध्ये कार्गो डेपो आहेत, ते इंडियन कार्गो डेपो आहेत, अर्थातच ते इंटरनॅशनल कार्गो डेपो आहेत, पण ते इनलँड कार्गो डेपोज असं त्याचं नावाभिमान आहे. आणि त्याच्यामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे बंदरं, त्यानंतर रेल्वे स्टेशन्स आणि रस्ते या सर्वांशी कनेक्टेड असलेलं सगळ्या मालवाहतुकीचं माल आणून त्या ठिकाणी ठेवणं आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन, त्याचं लॉजिस्टिक सांभाळणारी हे कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे. आणि त्याची जर आजचे जे काही एफिशियंटली हँडल करण्यात आलेला बिझनेस जर बघितला तर त्याला नवरत्न कंपनीचा स्टेटस हे अर्थातच 88च्या नंतर ताबडतोबच मिळालेलं आहे 4 ते 5 वर्षातच. आणि आज मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 84 त्याचे ICDs आहेत. शिवाय 75 टर्मिनल्स या देशामध्ये त्यांचे आहेत. आणि केवळ याच देशात नाहीत तर कंटेनर्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कॉन्कोर याचं जे काही नेटवर्क आहे ते आशियामध्ये आहे, अमेरिकेत आहे, युरोपमध्ये आहे, आफ्रिकेत आहे, भारतामध्ये मगाशी मी तुम्हाला सांगितलं तर 75 टर्मिनल्स आहेत, 84 ICDs आहेत. एवढा मोठा व्याप जेव्हा कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सावरते, साहजिकच आहे रेल्वेच्या लगतची सगळी जमीन, हजारो एकरची जमीन कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या ताब्यात आहे. त्याचा वापर आणि मग त्या अनुषंगाने अनेक ट्रान्सपोर्टची साधनं, त्याचे लिंकेजेस, त्याच्याशी कनेक्टेड टेक्नॉलॉजी, मॅनपॉवर, हे सगळंच कंटेनर कॉर्पोरेशनमध्ये आज 1500च्या सुमारास एम्प्लॉईज काम करतात. आणि ते अत्यंत एफिशियंटली हँडल करतात. आणि त्याच्यामध्ये वेळेचा खर्च वाचतो, एकूणच हाताळणीचा खर्च वाचतो. ही जी एफिशियन्सी आहेत आणि भारतभर जे कोल्ड चेन्स आहेत हे कोल्ड चेन्ससुद्धा या कंटेनर कॉर्पोरेशनमध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे एका परीने सिमलेसली हा जो व्यवहार चालतो, एफिशियंटली हा जो व्यवहार चालतो, त्याची उत्पादकता हे सगळं लक्षात घेता मार्केटमध्ये हा जो कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा जो शेअर आहे तो अर्थातच आज 683 रुपयाचा त्याचा भाव आहे. म्हणजे 5 रुपये त्याचा जो ओरिजिनल भाव आहे त्याची व्हॅल्यू आज मार्केटमध्ये BSEवर आणि NSEवर 683 रुपये आहे. आणि मार्केट कॅपिटलायझेशन त्याचं वाढव्य आहे आणि ते जवळजवळ 26,000 कोटी रुपयापेक्षा जास्त आहे. आणि अशी ही कंपनी, माफ करा 26,000 कोटी नाही, 36,435 कोटी रुपये आहे. आणि त्याचे नेट सेल्स जर आपण बघितलं तर 6,300 कोटी एवढी, 384 कोटी, 6,384 कोटी हे त्याचे नेट सेल्स आहेत. आणि त्याचा ऑपरेटिंग प्रॉफिटसुद्धा 1,035 कोटी आहे. हे सगळं डोळ्यात भरणारे आकडे आहेत. आणि त्याची जे इक्विटी व्हॅल्यू आहे ती 305 कोटी रुपयाची आहे. त्याचा नेट वर्थ नक्त मूल्य त्या जे आहे ते 10,203 करोड रुपयाचं आहे. त्याचे फिक्स असेट्स ज्याच्यामध्ये अर्थातच जमीन वगळून अन्य जे असेट्स आहेत म्हणजे लँड आणि मशिनरी हे फिक्स असेटमध्ये येतात, पण त्यांच्याकडे एकूण यंत्रणा जी आहे, जी मशिनरी आहे, जी सगळी आधुनिक मशिनरी आहे, लॉजिस्टिकला लागणारी सर्व आधुनिक मशिनरी, लँड अँड फिक्स मशिनरी
शिवाय यंत्रसामुग्री याची किंमत ही आजच्या घडीला 5,301 कोटी आहे आणि त्याचं वर्किंग कॅपिटल दैनंदिन वर्किंग कॅपिटल जे आहे ते जवळजवळ 1,840 कोटी रुपयाचं आहे. मार्केट कॅपिटलायझेशन मी तुम्हाला सांगितलं, त्याच्या शेअरचं मार्केट कॅपिटलायझेशन 36,435 कोटी आहे. त्यामुळे ही नवरत्न कंपनी भारतातली सर्वात छान, सर्वात एफिशियंट आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा ज्या ज्या देशांमध्ये त्याचं नेटवर्किंग आहे त्या ठिकाणी भारतातली ही कॉन्कोर ही कंपनी त्याचे नाव अर्थातच महारत्न आणि रत्न याच्यामध्ये गणलं जातं. प्रश्न आता असा आहे की 2019 नंतर हे विकून टाका, ते विकून टाका, त्यातून वित्तीय तूट भरून काढा. आणि आता तर डीपम नावाचं जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटच्या मार्फत भारत सरकारने ऑफिशियली तोट्यातली वस्तू कोणी घेणार नाही म्हणून नफ्यातलीच वस्तू विका. त्या नफ्यातल्या वस्तूच्या विक्रीमध्ये रेल्वेचे कितीतरी प्लॅटफॉर्म म्हणजे 550 पेक्षा जास्त प्लॅटफॉर्म आणि शेकडो किलोमीटरची रेल्वे ट्रॅक्स आणि रेल्वेच्या प्लॅटफॉर्मच्या लगत असणारी जमिनी आणि त्या ठिकाणी विक्री करून हॉटेल्स निर्माण करणं, टुरिझम सेंटर्स निर्माण करणं हे रेल्वे मंत्रालयाने काम हातात घेतलेलं आहे. त्याचा संबंध त्यांनी नितीन गडकरी साहेबांच्या त्यांचा जो काही त्यांच्याकडे रस्ते बांधणी आहे त्याही डिपार्टमेंटशी संबंधित आहे. त्यामुळे कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं कनेक्शन रेल्वेशी आहे, रोडशी आहे, सीपोर्टशी आहे आणि सिव्हिल एव्हिएशनशी सुद्धा आहे. मग बंदरं असोत किंवा एअरपोर्ट्स असोत, रस्त्यावरचे सर्व महत्त्वाचे नॅशनल हायवेज असोत आणि ट्रान्सपोर्ट नावाची जी जी गोष्ट भारतात आहे या सर्वाची कनेक्टिव्हिटी आणि रेल्वेची हजारो एकरची जमीन हे सगळं कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अंडर येतं. रेल्वेची ही मिनिस्ट्री आहे, त्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत ही एक महाकाय कंपनी आहे आणि या महाकाय कंपनीला रेल्वेज जर अदानीने ताब्यात घेतली, रेल्वे घेता घेता मुंबईचं बंदर हे सुद्धा त्यांच्या ताब्यात जात आहे. JNPT गेलेलं आहे. एकूण भारतातल्या 13 बंदरांपैकी महत्त्वाच्या जवळजवळ 8 बंदरं आज अदानींच्या ताब्यात आहेत. आणि नुकतंच आपण बघितलं गुजरातमधल्या अदानींच्या बंदरावरती 3,000 किलोच्या हिरॉईन्सचा व्यवहार आज मीडियामध्ये चर्चेला आहे. आणि अशा ह्या JNPTची विक्री होते आहे आणि ते अदानी ताब्यात घेत आहेत. त्यामुळे रेल्वे त्याला अदानी रेल्वे म्हणून चालू लागलेली आहे. त्याचबरोबर JNPT काय किंवा मुंबई पोर्ट ट्रस्ट काय किंवा अनेक कोचिन पोर्ट ट्रस्ट काय किंवा बेंगलोर पोर्ट ट्रस्ट काय आणि गुजरातीतले सर्व पोर्ट्स हे जवळजवळ अदानींनी कब्जात घेतलेले आहेत. त्यामुळे ही बंदरं ताब्यात घेतली, एअरपोर्ट ताब्यात घेतले आणि त्याबरोबर कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सुद्धा ताब्यात घेणं हे अदानींचं ध्येय आहे. आणि येत्या कालखंडामध्ये ॲसेट मोनेटायझेशन पाईपलाईनच्या प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीने मोदी सरकार हालचाल करते, अदानींनी जर ह्याच्यावर कब्जा आणला किंवा आणण्याचा ते प्रयत्न करतायत तर त्यांची संपूर्ण ह्या यंत्रणेवरती एक मोनोपोली मक्तेदारी निर्माण होईल. आत्ताच ती मक्तेदारी आहे. 3 शेतीविषयक कायद्याच्या संदर्भामध्ये हम दो आणि हमारे दो यांचीच नावं 7/12वरती येतील अशा तऱ्हेने ते कायदे बनलेले आहेत. म्हणून शेतकरी त्याला, संयुक्त किसान मोर्चा आणि या देशातली जनता त्याला विरोध करते. त्या जमिनी बळकावणं ही जशी एक प्रक्रिया आहे तशी रेल्वेच्या आसपासची कंटेनर कॉर्पोरेशनच्या जवळची सगळी हजारो एकर जमीन 35 ते 50 वर्षाच्या लीजने अदानी घ्यायचा प्रयत्न करतायत आणि मोदी साहेब ते देत आहेत. आणि त्याला एक कायदेशीर स्ट्रक्चर निर्माण करून देणं असा तो असेट मोनेटायझेशन पाईपलाईनचा कार्यक्रम आहे. आणि म्हणून आज ज्या कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ज्याचं एकूण कर्ज व्यवहारच शून्यावर आहे, म्हणजे ज्याच्यावरती 1 रुपयाचंही कर्ज डोक्यावर नाही आहे, किंबहुना 3,500 कोटी रुपये आज ते बाजारामध्ये 5,000 कोटीपर्यंत गुंतवणूक करू शकतायत आणि त्याचं मार्केट कॅपिटलायझेशन एवढं मोठं आहे. त्यांची जागा ही 35 वर्षाच्या
लीजवरती घेणं, त्याकरता 3,500 कोटीचं कर्ज उभं करण्याचा प्रश्न आज कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियावर येतोय. हा कोणता व्यवहार आहे? ज्यांच्याकडे शून्य कर्ज आहे त्यांच्या डोक्यावरती, त्यांना कर्ज घ्यायला भाग पाडणं, त्यांच्याशी करार करायला लावणं अदानींसारख्या उद्योगपतींबरोबर. त्यामुळे या देशातली शेतीपूरक जमीन, उत्पादक जमीन आणि रेल्वेच्या लगतची जमीन, रोडच्या लगतची जमीन ही सुद्धा अदानी ताब्यात घेतात. किंबहुना त्यांनी गुजरातमध्ये घेतलेलीच आहे, मुंबईमध्ये त्यांनी घेतलेलीच आहे, कुठेही त्यांनी जमीन घेतलेली नाही आहे. त्यामुळे अदानी आणि अंबानींकरता हा देश, या देशातले सत्ताधीश वापरत आहेत आणि हेच खरं या देशाचं दुर्दैव आहे. त्यामुळे कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कॉन्कोर ही एक अत्यंत एफिशियंट नवरत्न कंपनी पुढील वर्ष 2 वर्षामध्ये त्याचं एवढं मोठं जे काही साम्राज्य आहे लॉजिस्टिक्सचं, ती भारतातलीच ना एशियातली अत्यंत महत्त्वाची कंपनी आहे. ते अत्यंत कॉम्पिटिटिव्ह आहे आणि फार मोठी क्रांती गेल्या 40 वर्षामध्ये ह्या संपूर्ण लॉजिस्टिक संदर्भामध्ये घडताना आपल्याला दिसतंय. उद्योगप्रधान माल जो निर्माण होतो तो या सर्व वाहतूक साधनांमधून कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त कस्टमरचं हित साधत शेवटचं प्रॉडक्ट एफिशियंटली तुमच्या दारापर्यंत आणणं, हे जे काही कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया करतं ते ग्राहकाच्या दृष्टीने फायद्याचं आहे. परंतु आज ते भारत सरकारच्या अखत्यारीतलं आहे. 54.88% ही भारत सरकारची मालकी म्हणजे रेल्वेच्या माध्यमातूनच आहे आणि त्यातले आता जवळजवळ 31% एवढी ज्याला आपण म्हणतो की मालकी ही मार्केटमध्ये विकली जाणार आहे. 683चा शेअर आणि संपूर्ण ह्या कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची जर व्हॅल्युएशन जर काढली तर ते लाखो कोटी रुपयाची होईल आणि त्याच्या एका परिणामी अत्यंत स्वस्तामध्ये जशी एअर इंडिया 18,000 कोटीलाच विकली गेली, तशी कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि रेल्वेज, बंदरं ही अदानींच्या ताब्यात जात आहेत. कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ह्याचं हस्तांतरण सुलभ व्हावं अशा पद्धतीनेच या देशाचे कायदे घडत आहेत आणि दॅट इज एक्झॅक्टली नोन ॲज ॲसेट मोनेटायझेशन पाईपलाईन. हे जेव्हा होईल तेव्हा भारत हा अराजकाच्या उंबरठ्यावर असेल. कारण भारताने गेल्या 40 वर्षामध्ये रेल्वेच्या 3,000 किलोमीटरच्या ट्रॅकवरती आणि हजारो किलोमीटरच्या रस्त्यांवरती हे जे काही कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डेव्हलप केलेलं आहे ते केवळ एक उद्योगपती जो 20 वर्षापूर्वी ज्याचं नावही माहीत नव्हतं या देशातल्या उद्योगपतींना, त्याच्या ताब्यात जाते. त्याचं नाव गौतम अदानी. आणि म्हणून अदानींकरता देश चालला आहे का? मुकेश अंबानींकरता देश चालवला जातो आहे का? शेतकऱ्यांचा प्रश्न आहे हाच, कामगारांचा पण प्रश्न आहे हाच. त्यामुळे आज HAL काय किंवा BPCL काय किंवा ONGC काय, याच्यानंतर कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे रेल्वेचं जे काही एक अत्यंत महत्त्वाची कंपनी आहे, रेल्वेने स्थापन केलेली, ती देशाची स्थापना, ती नवरत्न कंपनी आहे. याचा हा दसऱ्याच्या पूर्वी आपण माहिती करून घेत आहोत. दसऱ्यामध्ये शेवटच्या दिवशी, दसऱ्याच्या दिवशी रावणाचा पुतळा जाळतात. संयुक्त किसान मोर्चाने ठरवलं की 15 तारखेला संपूर्ण देशभर हम दो हमारे दोनचे पुतळे जाळायचे. हा संयुक्त किसान मोर्चाचा कॉल जो आहे तो आपण पाहिला की तो सर्वत्र अंमलात येतोय. आणि आजच महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीने आणि भाजप वगळता सर्व राजकीय पक्षांनी आणि संघटनांनी महाराष्ट्र बंद, लखीमपूरच्या हत्याकांडाच्या विरोधात आणि जे आर्थिक व्यवस्थेमधले प्रचंड घोटाळे मोदी सरकार करतात त्याचा उल्लेख करत करत तो संप बंद यशस्वी केलेला आहे. याच्या पुढच्या कालखंडात सरकारने जर आपली नीती बदलली नाही तर निश्चितच हे रावणांचे जे काही पुतळे जाळणं आहेत हा प्रकार तर होईलच, पण 2024पर्यंत ही सत्ता अशीच राहणं हे भारतीय जनतेच्या दृष्टीने धोक्याचं आहे. म्हणून जनतेने भारताच्या अर्थव्यवस्थेचा सत्यानाश करणाऱ्या सरकारला घरी बसवणं आवश्यक आहे. एवढंच या ठिकाणी सांगणं अत्यंत आवश्यक होतं.
हे प्रबोधन देशाच्या हिताचं आहे आणि या देशाच्या ऑटोनॉमस या देशाच्या ह्या महारत्न किंवा नवरत्न कंपन्या विकणारं सरकार हे देशद्रोही सरकार आहे, ते जनताविरोधी सरकार आहे. याची सर्वांनीच मनाशी खोळगाट बांधावी आणि देश आता अराजकाच्या उंबरठ्यावरती आहे, कारण का नवनिर्माण काहीच होत नाहीये. आहे ते विकलं जातंय आणि कवडी मुलांनी विकलं जातंय आणि काही हितसंबंधीयांना विकलं जातंय. याचंच आज प्रचंड मोठा आक्रोश सर्वत्र होतोय. आपण हे समजून घेऊया. याविरुद्ध संघर्षाला लोकांनी उभं राहिलं पाहिजे. एवढ्याच करता हा व्हिडिओ केलेला आहे. आपल्याला तो आवडला असेल तो निश्चितपणे त्याचा प्रसार करा एवढीच विनंती करतो. जय हिंद. इथेच थांबतो.